लोणावळ्यातील एकविरा गडावर नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते। एकविरा देवीचे स्थान असलेल्या कार्ला गडावर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाविकांनी गर्दी केली होती। मात्र काही हुल्लडबाज भाविकांमुळे इतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। कलरफुल फटाके फोडल्याने एकविरा देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला। लोणावळ्यातील एकविरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके फोडल्यामुळे मधमाशांच्या पोळाला इजा पोहोचवली। त्यानंतर मधमाशांनी भाविकांवर हल्ला करत चावा घेतला। यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केले। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती। त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजवले, त्याचा फटका बाकीच्या भक्तांनाही बसला। मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या निमित्ताने दिसून आले। एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। जखमी भाविकांना तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। जखमींवर तातडीने उपचार करून काहींना सोडून देण्यात आले, तर ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना काही काळ निरीक्षणाखाली ठेवून मग डिस्चार्ज देण्यात येणार आहे। जत्रेवेळी पूजा करताना झालेल्या प्रचंड धुरामुळे मधमाशांनी मोठा हल्ला केल्याची अनेक घटना समोर आल्या। त्यामुळे बराच वेळ चेंगराचेंगरीची घटना देखील घडली। त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी जाताना भाविकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, लोणावळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।